न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं नवंबर से आई हुई खास खबर। 8वां निशा नंददीप आत्मकथा पुस्तक का भव्य प्रकाशन। लेखक सूबेदार की प्रेरणादायक जीवन यात्रा, इसी के चलते 8वां निशा नंददीप आत्मकथा पुस्तक का भव्य प्रकाशन किया गया। इस पुस्तक को प्रसिद्ध लेखक सूबेदार ने लिखा है। इनमें से अपने जीवन और उनके जीवन के संघर्ष, सफलता और समाज सेवा के प्रति योगदान को बहुत ही मामरिक तरीके से प्रस्तुत किया गया। कार्यक्रम में साहित्य और सामाजिक से जुड़े कई गणनाओं के चलते व्यक्तियों ने भाग लिया और पुस्तक को समाज के लिए प्रेरणादायक बताया। यह पुस्तक उन लोगों के लिए एक आदर्श हो सकती है जो कठिन परिस्थिति में भी अपने सपनों को पूरा करना चाहते हैं। इसी के साथ सूबेदार की आत्मकथा 8वां निशा नंददीप में आज के चलते साहित्य जगत में एक नई पुस्तक के चलते रोशनी डाली। इस पुस्तक के जरिए लेखक ने अपने संघर्ष जीवन की कहानी व्यक्त की। कार्यक्रम में कई प्रतिष्ठित हस्तियों ने शिरकत करते हुए इसका प्रेरणादायक कृति सामने रखा। यह पुस्तक समाज को दिशा देने का प्रयास है और पाठकों के लिए एक मूल्यवान धरोहर साबित हो सकती है। नेतृत्वही न्हावून निघाले असे बहुआयामी तेजस व्यक्तिमत्व आज आपणास अध्यक्ष म्हणून लाभले आहे। आदरणीय मीराताई या थोर समाजसेविका, जनसंघ व भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, आदरणीय लोकमाता श्रीमती सुमतीबाई सुकळीकर यांची सुकन्या। वटवृक्षाच्या छायेत दुसरे बहरत नाही असे म्हणतात, परंतु हा समज मीराताईंनी खोटा ठरवला आहे। त्या फॅमिली कोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीश, BSS नॅशनल लॉ फोरमच्या कन्व्हेनर, अखिल भारतीय आदिवासी एकता परिषदेच्या उपाध्यक्ष, जम्मू काश्मीर अध्ययन केंद्र विदर्भ प्रांताच्या अध्यक्ष, श्रद्धानंद अनाथालय नागपूर याच्या गेलो आहोत। म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला एक विशेष आपुलकी, प्रेम, कारण माझ्या मॅडम आपण शाळेत म्हणतो ना, या माझ्या टीचर आहे, छोटी छोटी मुलं म्हणतात, तसं अजूनही आमच्या मनात त्यांच्याविषयी एक आहे की या माझ्या मॅडम आहेत। त्यांचा अगदी आल्याबरोबर मी हात धरला, मॅडम तुम्ही आल्या का, म्हणजे एक आनंद वेगळा होतो की माझ्या शिकवणाऱ्या मॅडम आज आल्या आहेत। आणि आमच्या मॅडम मितभाषी आहेत, जास्त बोलणाऱ्या नाहीये, म्हणून त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं, तू बोल ना बोल तेरे बोलने का गम नहीं, तू बोल ना बोल तेरे बोलने का गम नहीं, तू एक बार हंस दे ये हमारे लिए कम है, तू एक बार हंस दे ये हमारे लिए कम है। यांचे स्वागत। यांचं शिक्षण म्हणजे MA मराठी, MA तत्वज्ञान, PhD मराठीमध्ये आणि राष्ट्रभाषा रत्न। या निवृत्ती प्राध्यापक आहेत विंझाणी महिला महाविद्यालय येथे। त्यांनी 28 वर्ष अखंडित अध्ययनाची सेवा केलेली आहे, म्हणून सुरुवातीला मी त्यांच्यासाठी गुरुचा छोटासा श्लोक म्हटलेला आहे। त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकं: बालकवी, भारतीय साहित्याचे निर्माते, प्रकाशक साहित्य अकादमी, फुलराणीचे लग्न, पांथस्थ, कमलाताई होसपेट यांच्या जीवनावर आधारलेले नाटक त्यांनी लिहिलेले आहे, त्याचं नाव आहे क्रांतिशिखा कमळाई, मैत्री आणि बालकवी, सृष्टी आणि दृष्टी, अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। सामाजिक कामामध्ये त्यांचं उत्तरदायित्व फार मोठं आहे। मला तर खूप आनंद वाटतो, नागपुरातल्या काही अशा प्रतिष्ठित आपल्या महिलांच्या संस्था आहेत, त्यामधली ही सरस्वती मंदिर संस्था, खूप अभिमान वाटतो या संस्थेची, मी पण एक कार्यकारी आहे। तसं आमच्या शैलाताईंनी सरस्वती मंदिरात येऊन इथे खूप प्रगती केली, म्हणजे सरस्वती मंदिरला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात थोडाफार भार कार्यकारी मंडळालाही लावायला लावला। अशा आमच्या शैलाताई, यांच्याबद्दल काय काय बोलावं कमीच आहे। अतिशय उत्साही, प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांचे विशेष कार्य असते। चिकाटी, मेहनत, जिद्द आणि माणसं कशी जोडावी हे शैलाताईंकडून शिकावं। मी एकदा त्यांना म्हटलं, शैलाताई तुम्हाला कशी हो देणगी मिळते? आम्ही कित्येक ठिकाणी जातो पण आम्हाला कोणी देणगी देतच नाही, ते आम्हाला हुसकावूनच लावतात कोणत्या तरी कारणाने, आम्ही नंतर देऊ, पुढच्या महिन्यात या, आता सध्या जमतच नाही। म्हटलं तुम्ही जाता, तुमच्या हातात देणगी कशी येते? मग त्या म्हणाल्या, अगं तुला सांगू का, त्याच्यासाठी संपर्क ठेवावा लागतो, फोन करावे लागतात, असं एकदम तुम्हाला कोणी देणगी देईल का? म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे की काय काय शिकावं काय काय नाही। दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी असो,
वाढदिवस असो किंवा नवीन वर्ष असो, सगळ्यात पहिला फोन शैलाताईंचा असलाच पाहिजे. सकाळी अगदी 7 वाजता पहिला फोन म्हणजे अरे शैलाताईंचा फोन आला, अगं आज वाढदिवसाच्या शुभेच्छा. बरं इथपर्यंत म्हणून थांबत नाही, माझे जावई कुठे आहेत, त्यांना फोन दे बरं, मला त्यांच्याशी पण बोलायचं आहे. जावयाला पण मला शुभेच्छा आणि सरस्वती मंदिराचा असा उत्कर्ष होत राहो. मला माहिती आहे की त्या आता वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती सुरू आहेत आणि तुम्हाला विभावरी दानीसारख्या उपाध्यक्ष मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मागचा काळ आणि पुढला काळ हे दोन्ही समोर ठेवून पुढे जाण्यासाठी जे आवश्यक आहे ते करायला पाहिजे. त्याच्यामुळे हे काम करतात आहे त्याच्याविषयी पण मी आनंद व्यक्त करते आणि माझे 2 शब्द मी त्याला पाहुणे म्हणणार नाही, कारण माझं हे जे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूपच मोठा वाटा आहे. मी एक 80 वर्षाची बुद्धीच म्हणा मला, पण इच्छा मात्र खूप अजूनही येतात आणि मी त्या पूर्ण करायचा प्रयत्न करते. रात्र 3-3 वाजेपर्यंत झोपच यायची नाही. असं रोज व्हायला लागलं. म्हटलं काय असं होतं, कुठल्या जुन्या आपल्या सगळ्या आहेत त्या सगळ्या बायका मला यायच्या भेटायला स्वप्नात आणि मला वाटतं आपण काहीच करत नाही का. आणि म्हणून मी स्वतः हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं आणि माझ्या मदतीला घ्यावंच लागतं, कारण मी आता अपंग क्षेत्रातलीच झालेली आहे. मला डोळ्यांनी दिसत नाही, कानाने पण कमी ऐकू येतं. अशा अवस्थेत पण मनात तर इतकी आहे की काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून मी मदतीला आरती राजकारणाला घेतलं आणि त्याप्रमाणे मला सगळी मार्गदर्शन जी आहे ती यांच्यामुळे झालेली आहे. त्याच्यामुळे मी हे जे केलं आपला शतकोत्सव मोठा झाला. खूप मोठं काम होतं ते, म्हणून मला तिथे बोलायला फक्त 5 मिनिटं मिळाले. मी अध्यक्ष असून सुद्धा, कारण परिस्थितीच अशी होती की मोठा कार्यक्रम होता, लोक आलेले होते, पण मला आज ती संधी सोडायची नाहीये. कदाचित तुम्हाला कंटाळवाणा वाटत असेल, पण मला माझं जे सांगायचं आहे ते मी फक्त आताच सांगू शकते, पुढे मागे मी सांगू शकणारच नाही. इतकी माझी म्हणजे परिस्थिती तब्येतीने होत चाललेली आहे. कैमरामैन उदय के साथ प्राची की न्यूज MNS न्यूज टीवी के लिए. MNS न्यूज ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर.